दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आव्हानाला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये तीव्र प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आंदोलन दरम्यान काही ठिकाणी तोडफोड झाल्याने व्यापारी आणि आंदोलक आमने-सामने आलेत. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेत, मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केलेत. यावेळी काही ठिकाणी दुकानांबाहेरील साहित्यांची फेकाफेक झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेनंतर व्यापारी वर्ग संतप्त झाला आणि व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आंदोलकांसमोर उभे ठाकले. दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद वाढत असतानाच काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष हर्षल साबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी व्यापारी संघटना, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि शहरातील मान्यवरांसोबत चर्चा करून परिस्थिती शांत केली. त्यानंतर शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता अतिरिक्त सतर्कता ठेवण्यात आली आहे. मोर्चा निकला, शांतिपूर्ण तरीके से मोर्चा चल रहा था, लेकिन कुछ लोगों ने आकर हमारे दो व्यापारियों के प्रतिष्ठान को नुकसान पहुंचाया. पुलिस स्टेशन तक के कार्रवाई की बात आ गई थी, लेकिन वहां पर पहुंचने के बाद में जो हमारा गैर समझ था या वंचित आघाड़ी के पदाधिकारियों का जो गैर समझ था, वह आमने सामने चर्चा करने के उपरांत वह गैर समझ हमारा दूर हुआ और हमारा किसी भी प्रकार का अभी कोई तकरार नहीं रही. और मैं सभी मूर्तिजापुर नगरवासियों से, व्यापारियों से निवेदन करूंगा कि अपने अपने प्रतिष्ठान खोलकर आप शांति से व्यापार कीजिए और हमारे और आघाड़ी के जो पदाधिकारी थे उनके बीच में जो भी गैर समझ था वो पूरी तरह निरंक हो गया और सभी को मैं शुभकामना देता हूँ. बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे राष्ट्रीय नेते आहेत आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर शांतवादीप्रमाणे जो विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला होता, त्याच्यावर जो लाठीचार्ज झाला गेला, त्या लाठीचार्जमध्ये अनामुषपणे भयंकर असं मारपीट झाली विद्यार्थिनींची. त्याकरिता कुठल्याही नेत्याने तिथे पाऊल उचललं नाही. तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी हे सर्व पाहून हा महाराष्ट्र बंदची एक आव्हान केलं. त्याकरिता आम्ही मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र बंद जसा बोलले तसं आम्ही मूर्तिजापूर बंद करण्यासाठी सर्वांना विनंती केली. आणि जे व्यापारी वर्ग आहे, असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याशी आमची बैठक झाली, अनुभवची बैठक झाली, सर्वांची इम्रानभाईचे समर्थन भेटलं सर्वांचं. त्याच्यामुळे आणि शांतपणे सर्वांना बंद केलं. परंतु आता काही क्षणी थोडंसं जे घडलं ते आमच्या पण त्याला भावना दुखल्या गेल्या. असं व्हायला पाहिजे नव्हतं. परंतु जे काय आता व्हिडिओ पसरला गेला असेल तो व्हिडिओ त्यांनी सांभाळावा आणि नागरिकांनी त्या व्हिडिओला असं काही समजू नये दुरुपयोग झालेला. आणि याच्यामध्ये आम्ही सर्वांनी व्यापारी संघ असतील, आमचे ज्यांना हे घडलेलं प्रकरण हे आम्ही आपसामध्ये इथं घेतलेलं आहे. कुठल्याच प्रकारचं याच्यावर काही दुमत नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. महाराष्ट्र बंद आंदोलनाचे जे आयोजक होते आणि व्यापारी महासंघ यांच्यामध्ये थोड्या गैरसमजुतीतून वाद झालेला होता. त्यासाठी ते पोलीस स्टेशनलाही आलेले होते. आम्ही त्यांना तक्रार देण्यासाठी सांगितलं, परंतु व्यापारी महासंघ आणि आयोजक यांच्यात समझोता झाला. त्यांनी एकमेकांशी बोलून पूर्ण प्रकरणाचा गैरसमज दूर केलेला आहे आणि त्यांच्यात आपसी समझोता झाल्याचं आम्हाला त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे. तक्रारदार आणि आयोजक दोघांनी आम्हाला लेखी निवेदन दिलेलं आहे. यानंतर सुद्धा जर तक्रारदाराला जर वाटलं की मला तक्रार द्यायची आहे, तर आम्ही तक्रारदार आणि आयोजक दोघांनाही लेखी सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला जेव्हा वाटली तेव्हा आपण तक्रार येऊन देऊ शकता. आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तयार आहोत. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आंदोलक, आयोजक आणि व्यापारी महासंघ यांच्यातला हा केवळ गैरसमज होता असं त्यांनी आम्हाला लेखी दिलेला आहे. त्याच्यामुळे कोणत्याही नागरिकांनी या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असं मी मूर्तिजापूरकरांना व इतरांना आवाहन करतो. मूर्तिजापूरमध्ये निर्माण झालेला तणाव पोलिसांच्या मध्यस्थीने शांत झाला असला तरी अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावर प्रशासनाचे पुढील पाऊल काय असणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.